जोखीम घ्या, संघर्षांना सामोरे जा किंवा काहीतरी सुंदर बना, कारण वाढ अस्वस्थ आहे. दोन बियाणांची कथा ऐकूया. एकेकाळी जमिनीखाली खोलवर दोन बिया शेजारी शेजारी पडल्या होत्या. पहिलं बीज म्हणालं, मला वाढायचं आहे, मला माझी मुळं जमिनीत खोलवर पसरायची आहेत, सूर्यप्रकाश पाहण्यासाठी मातीतून मार्ग काढायचा आहे, मला पाऊस वारा ऊन सगळं सहन करायचं आहे. आणि म्हणून त्याने धैर्य एकवटलं, अंधारातनं मार्ग काढला, प्रतिकार केला, माती तोडली आणि शेवटी पृष्ठभागावर पोहोचला. कालांतरानं ते एक मजबूत सुंदर रूप बनलं. दुसरं बीज घाबरलं. ते म्हणालं, जर माती खूप कठीण असेल तर काय, जर काहीतरी मला खाल्ले तर काय, जर मी अपयशी ठरलो तर काय. म्हणून तो वाट पाहत राहिला आणि वाट पाहत पाहत जमिनीखाली सुरक्षित राहिला. एके दिवशी एक पक्षी आला आणि ते बीज खाऊन टाकलं. शेवटी कथेवरून आपल्याला एवढंच लक्षात येतं, भीतीमध्ये सुरक्षित राहा आणि कधी वाढू नका, किंवा जोखीम घ्या आणि संघर्षांना सामोरे जा आणि काहीतरी सुंदर बना, कारण वाढ ही अस्वस्थ आहे, भीती नैसर्गिक आहे, पण अडकून राहणं हा एक खरा धोका आहे. तुम्हाला जर संपूर्ण मार्ग पाहण्याची गरज नाही, तर फक्त पहिलं पाऊल उचला आणि तिथून सुरुवात करा, कारण प्रयत्नांना यश देणं हे स्वामींचं काम आहे. तुम्ही प्रयत्न जर नाही केले तर स्वामी आपल्या पाठीशी जरी असले, स्वामी पहिल्यांदा म्हणतात की तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा तुमचे प्रयत्न 100% असणार, तेव्हा स्वामी आपल्याला साथ देणार आहेत. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कचवचू नका. परिस्थिती ही कधीही सारखी नसते, ती नेहमी बदलत राहत असते, कधी चांगली कधी वाईट. काही वेळा ठरवावे लागते की आपल्यासाठी योग्य काय आहे, काही वेळा संधी शोधाव्या लागतात. नेमकी कोणती संधी आपल्याला काय देऊन जाईल हे आपणही ठरवू शकत नाही, पण त्या संधीमागेच काहीतरी चांगला संकेत असतो, काहीतरी भविष्य उज्ज्वल आपलं त्या मार्गातून घडणार असतं. सो थोडासा प्रयत्न करण्याची गरज आहे. असं नाही आहे की तुम्ही पूर्णच काहीच प्रयत्न न करता तुम्हाला काही गोष्टी आपोआप मिळत जाणार आहेत. स्वामी नक्की आहेत, त्यांच्यावरचा विश्वास हा दृढ ठेवा. फक्त कोणत्याही गोष्टीसाठी पूर्णतः स्वामींवर अवलंबून राहू नका. प्रयत्न करा. एक फक्त पाऊल उचलण्याची देरी आहे. एक पाऊल तुम्ही पुढे टाका, स्वामी तुम्हाला नेहमी हात देतील. काहीतरी न करण्यापेक्षा काहीतरी कुठून तरी सुरुवात केलेली केव्हाही चांगली असते. फक्त रडत कुडत बसण्यात काही अर्थ नसतो की दुसऱ्याचे चांगले झाले, माझे वाईट का होते, किंवा मला तितक्या प्रमाणात यश का येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा काहीतरी करण्याला सुरुवात करा. कुठेतरी स्वतःला बांधून घ्या. आणि महत्त्वाचं सातत्य, आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असले पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जर सातत्य असेल तर तुमच्या प्रयत्नांना हे 100% यश येणार आहे. थोडासा काळ जाईल, थोडा वेळ घेईल सर्व गोष्टी नॉर्मल होण्यासाठी, जसं तुम्हाला हवं आहे तसं घडण्यासाठी, पण तरीही प्रयत्न केले तर सर्व गोष्टी उलगडून येणार आहेत. तुमचे विजन्स क्लिअर होणार आहेत. नेमकं आपल्याला हवं आहे काय हे स्पष्ट होणार आहे. नेमकं नको काय हे देखील उमगणार आहे. आपले प्रयत्न हे कोणाला दिसणार नाहीत, परंतु आपली जी प्रगती आहे ती सर्वांना दिसणार आहे. त्यामुळे कोणाला तरी दाखवायचे म्हणून एखादा प्रयत्न करू नका. या स्पर्धेच्या जगात असेही आहे की एकाला जिंकावे लागणार आहे आणि एक जणाला हार पत्करावी लागणार आहे. ती हार यामुळे नाही की तुम्ही काहीच केले नाही, पण कुठेतरी तुमचे प्रयत्न त्या समोरच्या जिंकणाऱ्या व्यक्तीपेक्षा 2% किंवा 1% का असेना थोडेसे कमी पडले आहेत, म्हणून तो व्यक्ती जिंकलेला आहे. पण तुम्ही हारलात म्हणून खचून न जाता तो जो 2%चा जो गॅप पडला आहे तो कसा पूर्ण करायचा हे त्याचा विचार करा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. यश हे नक्कीच तुम्हाला येणार आहे.